श्री गुरुचरित्र अध्याय 8व्या अध्यायाचं पठणाचं महत्त्व असं आहे की या अध्यायाच्या नित्य पठणाने बुद्धी मांदे नाहीसे होतात आणि विवाह कार्य सुलभ होते. त्यामुळे याचं नित्य पठण किंवा नित्य श्रवण करणं खूप गरजेचं आहे. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपीलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेदू चरित्र ऐकता महानंद अति उल्हास होत असे. हरिसोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति गहन. सांगता झाला विस्तारोन श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रह कारणे. जयाचे करिता चरण दर्शन समस्त तीर्था समान जान. चरण पवित्र वितंत पुराणम वेदश्रुती ऐसे बोलत असे. समस्त तीर्थे गुरुचरणी तो का हिंडे तीर्थ भुवनी. लोकानुग्रह लागुनी जात असे परियेसा. मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते. दर्शन देती साधू भक्ता ते पातले तया कुरव पुरा. कुरवपूर महाक्षेत्र कृष्णा गंगावाये नीर. महिमा तेथील सांगता अपार भूमंडळात दुर्लभ. तेथील महिमा सांगता विस्तार होईल बौद्ध कथा पुढे असे. चरित्र अमृता सांगेन एका एक चित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा परंपारी सांगता विस्तार असे देखा. जे जन भक्ती भक्तीशी सौख्य पावती अप्रयासी. कन्या पुत्र लक्ष्मीशी चिंतिले फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी विस्तार होईल बहुवसी. नामधारका स्वस्त परियसी सांगेन किंचित बतू जाता. पुढे अवतार व्हावया गती सांगेन ऐका एक चित्ती. श्रीपाद कुरवपुरा असती कार्यकारण मनुष्य देही. अवतार व्हावयाचे कारण सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची वाऱ्या होती देखा. नामतीयेचे अंबिका सुशीला आचारपती सेवका महापुण्य सती देखा. तियेसी पुत्र होऊन मरती पूर्वकर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थे आचरती तिने केली परियेसा. ऐसे असता जे होणार गती पुत्र झाला वंदमती. माता स्नेह करी भक्ती अपूर्व अपनासी मनोनी. वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला प्रीतिकारी. व्रत बंद करीती कुळाचारी वेदाभ्यास करावया. विद्या न येता कुमरा मंदमती अज्ञान वैरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधुनी पुत्र लादले कष्टोनी. पराचीन कर्म न सुटे मनोनी चिंता करी अहोरात्र. अनेक प्रकारे शिकवी त्याशी ताडन करी बहुवसी. होतसे दुःख जननीशी वर्जी आपुले पती ते. पतीशी म्हणे ते नारी पुत्र नाही तर आम्हा घरी. कष्ट करुनी नाना परी पोसिले एका बाळकाशी. विद्या न येच वेद त्याशी वाया मारुनी का कष्टशी. प्राचीन कर्म न सुटे त्याशी की मूढ होऊनी उपजावे. आता जरी तुम्ही याशी ताडन कराल हरनिशी. प्राण त्याजेन मी भरवसी तपनोनी विनवी पती ते. स्त्रियेचे वचन ऐकून विप्र राहिला निंचित मनी. ऐसा काही काळ क्रमणी होती तया ग्रामांत. वर्तता ऐसे तय स्थानी विप्र पडला समाधानी. दैववेश करुनी पंचत्व पावला परियेसा. मग पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवपुरी. वाचुनी आपुले उदर भरी येणे परिजीवित रक्षी. विप्र स्त्रियेशी पुत्र देखा विवाह योग्य झाला निका. निंदा करीती सकळी का मतिहीन मनोनिया. कन्या न देती त्याशी कोणी मनती काष्टे वाहत्वका पाणी. समस्त मनती असे दूषणी उदर भरी येणे विद्ये. समस्त लोक म्हणती त्याशी तू दगडा परिवर्त जन्मलाशी. लांछन लाविले वंशाशी अरे मूर्खा कुळनाशका. तुझ्या पित्याचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र. जाणे धर्म वेदशास्त्र त्याचे पोटी अवतरलाशी. बोल आणिलाशी तो पितरांशी. घातले तया अधोगतीशी. भिक्षा मागुनी उदर भरीशी. लाज कैशी तुझन वाटे. जन्मोनी या संसारी काय व्यर्थ पशुचे परी. अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक. ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारे. मातेशी म्हणे ते अवसरी प्राण त्यागी न मी आता. निंदा करीती सर्व ही मज असोनी देह कवन काज. पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासासी. ऐकोनी पुत्राचे वचन माता करी चिंता गहन. शोक दुःखे करून विलाप करीते नारी.
माता सुत दुःख करीत गेला गंगा प्रवाहात, तेथे देखील जगत उद्धरित श्रीपाद योगी स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी विनविता, ती कर जोडुनी वासना असे आमुचे मनी, प्राण त्याजवा गंगेत. निरोप द्यावाजी आम्हासी, सद्गती व्हावया कारणासी, आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू. ऐकोनी विप्रसतीचे वचन, पुसती श्रीपाद कृपयामान, का संकटी तुमचे मन, त्याजिता प्राण काय निमित्त. विप्रश्री तया वेळा, सांगतसे दुःखा सकळा, म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकाते. पुत्राविना कष्ट भारी, अनेक तीर्थे पादचारी, केले व्रत पूजा जरी सकळ देव आराधिले. प्रत्येक उपवास सांगू किती, करीते झाले अपरिमिती, झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण, त्याची एपोटी झाला हीन मंदमती दुरात्मा हा. कृपा करी गा श्रीपाद यती, जन्मजन्मी दैवगती, पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगावा. कृपासागर दैन्यहरण, म्हणून धरिले तुझे चरण, शरणागताचे करावया रक्षण, आलाशी आज कृपा सिंधू. जन्मनिया संसारी कष्ट केले नाना परी, न देखेची सौख्य कुमारी परी, झाले पुत्र न राहती. वाचवणी हा एक सुत, शेळीचे गळा स्तन लोंबत, त्रता जन्मला म्हणत विनवित से गुरु श्री गुरुशी. देवा आता ऐसे कारणे, पुढील जन्मी मनुष्यपणे, पूज्यमान पुत्र पावने, जैसा पूज्य तू जगत त्रयासी. सकळ लोक ज्याशी वंदिते, ऐसा पुत्र व्हावा म्हणे ती, उपाय सांगा श्री गुरु यती, म्हणून चरणा लागली. त्याचे निमित्ते उद्धार गती, मागुता न होय पुनरावृत्ती, पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती, लादे ऐसे निरुपावे. वासना असे माझे मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीचा उपा हो नयनी, पूज्यमान समस्तासी. ऐकोनी तियेचे वचन, सांगती कृपा भक्ती पावन, करी ओ ईश्वर आराधन, पुत्र होईल श्रीहरी ऐसा. गवळीयाचे घरी देखा कृष्ण उपजला, कारणिका पुरत्त केले गवळी ऐका, ईश्वराची आराधना. तैसा तू आराधी ईश्वर, पुत्र पावशील हा निर्धार, तुझा मनोरथ साचार, पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती. विप्रश्री म्हणे ते वेळी, कैसे व्रत आचारले गवळी, कैसी पूजेला चंद्रमौळी, विस्तारावे मज प्रती. तैसेची व्रत करीना आपण, म्हणून धरी सद्गुरु चरण, कृपामूर्ती सद्गुरु जाण सांगता झाला ते वेळी. मनती श्रीपाद यती तियेशी, ईश्वर पूजी हो प्रदोषी, मंदवारी तू विशेषी पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी, विस्तार असे स्कंद पुराणी, कथा सांगेन ऐक कानी, म्हणती श्री गुरु तये तियेशी. ऐकोनी श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगना, पुढती गाली लोटांगना, तया श्रीपाद श्री गुरुपत्री प्रती. विप्रश्री म्हणे स्वामीशी, अभिनव माते निरोपलेशी, देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्ण ऐसा. आपण केली पूजा जरी, फळ पावेन निर्धारी, पूर्वी कवने परी विस्तारावे दातारा. श्री गुरु सांगती तियेशी, सांगेन ऐक एक चित्तेशी, उज्जैनी नाम नगरीशी, झाले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपरायण, त्याचा सखा असे प्राण मणिभद्र नामे परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे अपरंपारिक, भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश, माणिक शोभे महासरस, कंठी घालिता महाहर्ष, तया मनी भद्र रायाशी. तया मान्याचे लक्षण, सुवर्ण होय लोहा पाषाण, तेज फाकले ज्यावरी जाण, ते कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी, ते पावत त्वरितेशी, ऐशी ख्याती मानिकाशी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती किती एक, मागो पाठविती ते मानिक, बलात्कार इच्छिती एक, राजे वांछिती परियेसा. म्हणती विक्रय करुनी देखा, आपणा द्यावे ते मानिका, जरी न देशी स्वाभाविका, तरी युद्धा लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळवणी पाताले, नगराते उज्जैनी, अपार सैन्य मिळवणी वेळीले तया नगराशी. ते दिवशी शनिवार त्रयोदशी, राजा वैसला पूजनाशी, शंका न धरिता मानसी, एकचित्ते पूजितसे. महाबळेश्वर लिंगाशी पूजा करी तो राजा हर्षी, गवळीयाचा कुमार पावयाशी, आला तया शिवालया. पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळीयांची, खेळू चला आम्ही असेची, लिंग करुनी पूजू आता. मनोने विनोदे करून आपुले ग्रह सानिधानी, एकवटोनी पाशानी कल्पिले तेथे शिवालय.
पाषाणाचे करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परीची पत्री सांग कल्पिली तेथे पूजेशी षडोपचारे पूजा करीती उदक नैवेद्य समर्पिती कैसे कौतुके खेळती गोपकुमार तये वेळी गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलावूनी भोजनाकारणे म्हणून गेले सकळही बालक त्यातील एक गोपीसुत लिंग भुवन न सोडित त्याची माता जवळी येत मारी आपुले पुत्रासी म्हणे कुमारा भोजनाशी चाल ग्रासी झाली निशी काही केल्यानं जाय परीची तो गोप कुमारक कोपे करुनी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाशान दूर टाकून गेली आपुले सदनाशी पूजा मोडीता तो बाळक प्रलाप करी अनेक मूर्छा येऊन ईशनेक पडिला भूमी अवदार लय लावून लिंग स्थानी प्राण तेजो पाये निर्वाणी प्रसन्न झाला शूल पाणी तया गोपसुता कारणे शिवालय रत्न खचित सूर्या समान प्रभावत लिंग दिशे रत्न खचित जागृत झाला तो बाळ निज रूप धरी गौरी रमन उठवी बाळ करी धरून वर मागमने मी झालो प्रसन्न देईन जेवांची सीते बाळके न मिले ईश्वराशी कोपन करावा मातेशी पूजा विघडली तव प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर बोळा चक्रवर्ती वर दिला बहुप्रीती प्रदोष समये पूजा देखती गवळणी होये देवजननी तिचे पोटी होईल सुत तोची विष्णू अवतार ख्यात न करी पूजा पाहिली म्हणत पोशिला फुले पुत्रासी जे जे मानसी तू इच्छिशी पावेल ते ते धरी मानसी अखिल सौख्य तुझ्या वंशाशी पुत्र पौत्रेशी नांदशील प्रसन्न होनी गिरिजापती गेले लिंग यालय लई गुप्ती लिंग राहिले रत्न खचिती गवळी आघरी आची परी कोटी सूर्य प्रकाश शिवालय दिशे अति सुरस लोक म्हणती काही प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती चोजे सांडूनी द्वेष बोलती सहजे भेटू म्हणती रायाशी पाये या पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असे बहु पुण्यवंत ऐशी अशी विरोध न करावा म्हणून पाठविती सेवकाशी भेटू म्हणती रायाशी राजा बोलवित याशी आपुले ग्रासी नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसतसे प्रीतिकारे रात्री असत अंधकारी उदय पावला केवी सूर्य राजा चंद्रसेन सहित पाहवया येती कौतुकार्थ दिशे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम येण्याची परी गवळ्याचे सदन अतिरम्य विराजमान पुसता झाला आपण तया गवळी कुमरा काते सांगितला सकळ वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळीयात राजा तू म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा सफळ भय कैची तया राजा गवळी कुमार येऊनी घरा सांगे माते सविस्तरा पुढे येईल तुझ्या उदारा नारायण उतरुणी ऐसा ईश्वरी दिलावर संशय नाही करीतो निर्धार संतोषाला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषाची मुडीली पूजा म्हणून म्या विनविला शूल पाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेशी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजेने तया फळाला श्रीपाद सांगती तया वेळा विप्र श्रिय कारणे तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडूनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी संपू ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती बोळा शिव विप्र श्रियचा पाहुणी भाव प्रसन्न होत तयावेळी बोलावून तिचे कुमाराशी हस्त ठेवी मस्तकेशी ज्ञान झाले तत्काळेशी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण वेदशास्त्राद्री तर्क भाषा मनती झाला अति प्रकाशा विस्मय झाला असे सहसा विप्र मनती आश्चर्य विस्मय करून विप्र वनिता मने ईश्वर ह्याची निश्चिता कार्याकारणे अवतार होता आला नरदेह धरोनी पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडला महानिश्चित भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून नमिती शनोशना म्हणे ईश्वर तुझी वशी पूजा करीन तुझे मी प्रदोषी मिथ्यान्वये तुझे वाक्याशी पुत्र व्हावा तुझ ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा ती गहनी करी श्रीपादरायाशी पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रार्थ संपन्नी पूजा झाला सर्वाहुनी ब्रह्मावृंद मानित विवाह झाला मग याशी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय ज्याशी ऐसे होय उधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्तजना असे संरक्षित ऐक शिष्या एक चित्त नामधारका श्रीमता
नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेशी परियेसा समस्त अर्निशी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमो अध्याय श्री दत्तात्रेय अर्पितमस्तु।